मनसे अध्यक्ष राज ठाकरे बीडहून जालन्याकडे रवाना झालेले आहेत। राज ठाकरे गेवराई वडीगोद्री मार्गे जालन्याकडे जाणार आहेत। या परिसरातच अंतरवाली सराटीत देखील आहे। राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर या भागातली सुरक्षा वाढवण्यात आली आहे। जालना इथला आढावा बैठकीनंतर राज ठाकरे आता संभाजीनगरमध्ये देखील भेट देणार आहेत। जालन्यातल्या हॉटेल अथर्वमध्ये राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत। मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत त्या हॉटेल अथर्व बाहेर पोलिसांनी तगडा फौजफाटा तैनात केलाय। राज ठाकरे आता आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलल्यानंतर मराठा आंदोलकांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागत होतं। ते जालन्याकडे रवाना होण्याच्या पार्श्वभूमीवर आता या संपूर्ण परिसरातच अंतरवाली सराटी सुद्धा आहे। तर जिथे ते अथर्व हॉटेलमध्ये थांबणार आहेत तिथे सुद्धा सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी नितेश महाजन। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जालना शहराच्या दौऱ्यावर आहे आणि जालना शहरातील हॉटेल अथर्वमध्ये ते मनसे पदाधिकाऱ्यांच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मुलाखती घेणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावर हॉटेल अथर्व आहे आणि याच ठिकाणी राज ठाकरे सकाळी अंदाजे 9 ते 10 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी येणार आहेत आणि त्या अनुषंगानं काल बीडमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या ठिकाणी राज ठाकरे येणार म्हणून चोख असा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। तगडा असा पोलीस बंदोबस्त आहे आणि कोणतीही अनुचित घटना या ठिकाणी राज ठाकरे आल्यानंतर घडणार नाही याची काळजी जी आहे ती पोलिसांकडून घेतली जात आहे। या ठिकाणी अनेक पोलीस अधिकारी आहे, राज्य राखीव पोलीस दलाचे देखील काही जवान जे आहेत ते या ठिकाणी पाचारण करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे तगडा असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। काल राज ठाकरे यांना बीडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला आणि त्यानंतर धाराशिवमध्ये देखील अशाच प्रकारचा काही विरोध आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे या ठिकाणी आल्यानंतर अशी काही घटना घडू नये याची देखील काळजी पोलिसांकडून घेतल्या जात आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी मोठा असा तगडा पोलीस बंदोबस्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। राज ठाकरे या ठिकाणी आल्यानंतर काही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी देखील घेणार आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं इच्छुकांच्या मुलाखती देखील घेणार आहे आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरकडे राज ठाकरे रवाना होणार आहे। नितेश महाजन, झी मीडिया, जालना।